मित्रांनो, आपल्याला हा नंदी दिसतोय आज फायनल साठी पात्र झालेला आहे आणि आज मालकाला गुलाल मिळवून दिलेला आहे. आज मालकांना विचारूया की किती दिवस झाले गुलालासाठी झटत होते आणि आज गुलाल मिळवलेला आहे. पहिल्यांदा कुठल्या गावचा नंदी आहे आणि तुमचा परिचय सांगा. शेनवडीच आहे. मेजर म्हणून नाव आहे याचं. ती आता पहिल्यापासून आपली गाडी असते तिकडे येणं जाणं आता आदत आणल्यापासून आहे आपल्याकडे गाडीतनं जास्त वासरण्याची गाडी. मग आता आज नियोजन इकडे केलं आणलं इकडे आज ह्या मैदानावर. आता मित्रांनो, हे भैया येते. भैया आज गुलाल झालाय, आज काय आनंद आहे? आज गुलाल बघा, खरं सांगायचं म्हणजे आम्हाला 1 वर्ष गुलाल नव्हता. उंबारड्याच्या मैदानात पहिला झाला. उंबारड्याच्या मैदानापासून आपण गुलालात राहतोय. आता ह्यो 4था गुलाल असेल की उंबारड्याच्या मैदानापासून आपण गुलालात राहिलो. संघर्ष लय सोसला, त्यामुळे आता ही यशाचं फळ मिळते. आता काय होते माहित आहे का, आता रोज रोज मैदान आहेत. ती मैदान पण असं आहेत की वाढदिवसाचे असतील किंवा यात्रेनिमित्त असतील, पण त्यात पण बरीच बैल अशी येते की रोज पाळा येते. ते मेजरचं असं वैशिष्ट्य आहे की यात्रेचं जे मानाचं मैदान असतं त्या मैदानात 100% राहतो तर का राहतो. मानाचं जे यात्रेचे बित्रेचे मैदान असते त्या मैदानात मेजर 100% राहतो. आता मैदान कशी खेळावे, कारण रोजच मैदान आहेत. मैदान आपण तरी बघा 8 दिवसांनाच आपण बैल बाहेर काढतो. म्हणजे आधी त्याचं रान बघून हे आपण आपलं नियोजन करू, फाटी बिट्टी बघून आपण मैदान खेळतो. कुठल्या खांदी पळतोय तो? दोन्ही खांदे पब्लिक आहे. दोन्ही खांद्या मेजर पळतो कुठनं पण. आता दोन्ही खांदी म्हटलं तर आता अडचणी पायऱ्याला बहुतेक येत नसतील. अडचणी आता नाही ते पहिल्या अडचणी येत होत्या याच्या अगोदर. आता जसं उंबारड्याच्या मैदानापासून गुलालात राहायला लागलाय तसं फोडून फोन येते की बाबा एक मैदान आम्हाला बैल द्या, असं तसं. मला का आता तुम्ही हा नंदी ठेवलेला आहे दावणीला, ज्यावेळेस शर्यतीचा बैल एखादा दावणीला असतो त्यावेळेस बरीच आता लोक म्हणतात की शर्यतीचा एक बैल सांभाळणं म्हणलं तर सोपी गोष्ट राहिली नाही. आणि बैल तुम्ही ठेवलाय, जीवापाड प्रेम करताय. काय वाटतं एखादा बैल सांभाळत असतो त्यावेळेस? मित्रांनो, हे सांभाळ करते ते. आता तुम्ही सांभाळ करता म्हणल्यानंतर तुम्हाला माहित आहे की काय काय करायला लागतंय किंवा काय नाही, बऱ्याच गोष्टी आता येते. बैलाला सांभाळायचं म्हणजे आपल्या पोरासारखं सांभाळायला लागतंय. त्याचं खाणं पिणं, त्याला काय दुखतंय सगळं बघणं, ही सगळं करायला लागतंय. त्याशिवाय बैल व्यवस्थित पळत नाही किंवा त्याला ताकद येत नाही तशी, असं आहे. आता खरं सांगा गेलं तर शर्यतीचं क्षेत्र आहे ना, आता सध्या तरी सोपं राहिलं नाही, कारण सगळ्या गोष्टी आता बऱ्याच कॉम्पिटिशन वाढले, सगळ्या गोष्टी झाल्या. त्या सोपं राहिलं नाही म्हणजे कसं आहे, जर बैल पळत असला तर तो पळवलाच पाहिजे. जर नसला पळत तर आपलं गप असलेलं चांगलं, असं आहे. कारण सर्वसामान्य बैलगाडा मालक भरपूर झाले, त्या नाद भरपूर वाढलाय आणि माणूस कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही, फक्त आपल्या दावणीला एक नंदी पाहिजे आणि गुलाल भेटला पाहिजे. नंदी हा पाहिजेच आपल्या दावणीला. नंदी म्हणजे देव आहे, त्याशिवाय जमत नाही. म्हणजे छंद आहे तेव्हा माणूस नंदी ठेवतो दावणीला, असं आहे. आता काय होतं माहित आहे का, एखादा समजा आपण नंदी पाळलाय किंवा आपल्या दावणीला आहे, तर ज्यांना नाद नसतो ती लोक बरीच नावं ठेवणारी पण असतात बैलगाडा क्षेत्रात, या की बाबा काय ही नाद करतात ते बैलगाडा क्षेत्राचा, शर्यतीचा नाद. असं कधी झालंय का तुमच्या सोबत? झालंय की भरपूर. असं म्हणते ते काय नाही ते नाद करते ती असं तसं, पण आपल्याला नादच आहे हो. हे नाद आपला सुटू शकत नाही. काय आहे ना, नादाचं काय सांगचाल नक्की, नाद का करावा? नाद करावा म्हणजे कसं आहे, नंदी आपल्या घरी कायम राहणार नाद केला तर. नाद जर करणार तर नंदी राहणार नाही आपल्या घरी. या नादात काय नक्की भेटत असाल तुम्ही, आता बरेच वर्ष असाल ह्यात? ह्या नादात हाऊस एक राहते हो, बाकी काय नाही. हाऊस. बघा मित्रांनो, बऱ्याच लोकांना बरेच वेगवेगळे नाद असतात. आज ह्यांना मुख्य प्राणी पाळण्याचा नाद आहे, शर्यतीचा नाद आहे.
या शर्यतीच्या नादात आता बऱ्याच मुलाखती घेतल्या त्या असं म्हणतात की या नादात आलं की सगळ्या गोष्टी माणूस विसरून जातोय. ते नंदीमुळे विसरतोच माणूस असं आहे. याचं काय वैशिष्ट्य जाणवतं तुम्हाला वेगळं? वेगळं काय नाही हा मारत बिरत नाही काय नाही आपला खाणं पिणं व्यवस्थित असतं सगळं शांत आहे असं म्हणजे हिजडा बिजडा पण असं जास्त करत नाही झोपाय बिपाय व्यवस्थित सगळं दावणी एका कासऱ्यावर नेलं तरी चालतो काय अडचण नाही त्याची तशी. आता नवीन पिढीनं कसा नाद करावा ह्यो? काय सांगचाल त्यांना? नवीन पिढीनं कसं आहे नाद केला पाहिजे पण तो पारंपरिक त्याच्या घरी बैल असला तर त्यानं नाद करावा नाही तर नवीन माणसाचं काम नाही ते नाद करायचं. नेमकं आता एखाद्याला नादच आहे की बाबा नवीन नंदी घ्यायची आहे, नवीन वासरू घ्यायची आणि करायची आहे नाद. नंदी नवीन घेतला तर त्याला त्या माणसाला ती पूर्णपणे माहिती पाहिजे तर तो नाद करावा त्या माणसानं नाहीतर त्यापेक्षा आपलं शांत राहावं. खरं आहे मित्रांनो, का त्यांना प्रश्न विचारला कारण काय असतं अनुभवाची बोल आहेत त्यांची. एखादा मुका प्राणी आपल्या दावणीला सांभाळायचा असतो तर त्याला भरपूर खर्च आहे किंवा बऱ्याच अडचणी आहेत त्या पायऱ्याच्या ह्याच्या. आता सुरुवात झाली आहे त्यावेळेस अडचणी आल्या का? भरपूर अडचणी आल्या शिकवायचं ट्रेनिंग द्यायचं परत बैल भेटायचं नाही ती शिकवताना पण जटलो भरपूर केलं पण त्याने यश दिलं बैलांना. आता या सगळ्यांना गोष्टी दिसत नाहीत त्या मालक धडपड करत असतो बऱ्याच गोष्टी डोक्यात मालकाच्या असतात फक्त गुलाल सगळ्यांना दिसतो. कसं असते माहितीये का योगायोग बी पाहायला पाहिजे हो. आपण एखाद्याला फोन केला बाबा पायऱ्याला तर त्या पैरकार्याने बी आपल्याला हो म्हणलं पाहिजे. आता कालचं उदाहरण कसं आपण फोन केला सचिन ढोकळेला परत ती म्हणलं देतो बैल चालतंय या मग घेऊन मग आम्ही आपलं दोघांनी केलं नियोजन घेऊन आलो. असं आहे हे बैल माझ्याकडे सांभाळ असतो प्रदीप शेठ आणि किरण शेठ याचं मालक आहे ती असं आहे. म्हणजे मित्रांनो बघा चांगल्या जर मनाने जर पायरा केला तर 100% यश भेटत असते कारण काय होतंय आता बऱ्याच गोष्टी बैलगाड्या क्षेत्रात घडतात. आता बैलगाड्या क्षेत्रात असं बी आहे की बाबा आपली कायम एखाद्याला काय वाटतं आपलाच बैल जिंकला पाहिजे. तसं काय नाही हार जिथे असतेच प्रत्येकाची संयम पाहिजे माणसाकडे संयम असला तर सगळं काय होतं. कारण एक जिंकला तर 4 जोड्या हारत असतील. ती काय आता नशिबाचा भाग शेवटी प्रत्येकाचा असं आहे. मित्रांनो ह्या भाई येतो. भाई आता तुम्ही काय सध्या काय करता? सध्या मी आता कॉलेजला आहे 13वीला. मग कॉलेज करत करत हा नाद कसा वाटतोय? कॉलेज करत करत नाद हा चांगला आहे पण नाद आपलं सगळं बघून बाकीचं हा नाद केला पाहिजे. नाहीतर आपलं कॉलेज तिकडे सोडून द्या आपलं ह्याच्याच मागं पळा तर हे जमणार नाही आपल्याला पण. त्यामुळे कॉलेज बघत बघत हे आपलं नाद चांगला आहे. आता ह्या नाद लागलाय तो नाद सुटू शकत नाही हे आता माहित आहे तरी पण आपलं हळूहळू कॉलेज बघत बघत आपला हा नाद करतो. आता आतापर्यंत ह्याचा कितवा गुलाल असेल? हा तर लहान आदत मध्ये पण याचा असं एक 10-15 गुलाल झालेला आहे ती. आता एक 4-5 गुलाल झाले ती. आता उंबारड्याच्या मैदानापासून कंटिन्यू गुलालात राहतोय. म्हणजे बैल जर तुमचा जर एखादा फायनल जर जिंकला किंवा गुलाल राहिला तर ऑटोमॅटिक पैर होत जाते ते. हो बैल गुलालात राहिला की बाबा लगेच फोन बिन करतात ना बाबा ना आम्हाला पैरा द्या हे करा. ज्यांनी बैल आपल्याला दिला नाही ते देखील फोन करते की बाबा एक मैदान आम्हाला बैल द्या. ती फोन करते ती. मग आता एखाद्यानं बैल दिला नाही तर त्याला बैल द्यावा का परत? त्याला बैल देणार की पण त्याला पण जरा 1 मैदान थांबा 2 मैदान थांबा असं खेळतच बैल देणार की. कसं आहे आता बैल गुलालात राहायला लागला की तुम्ही माग लागायला लागला आणि जेव्हा बैल आपला संघर्षाच्या काळात होता तेव्हा कोण त्याला पैरा देत नव्हतं काय नव्हतं. असंच तोरणे येते आधी गेमगर आहे चंदुना नाही ती आपले हे आपल्या ह्या बैला मागे लय पोरं नाही ती 4 जणच आहे. सगळे 4 जणच आहे आम्ही ह्या बैला मागे लय पोरं नाही 4 जण. कमी आला का नाही कोण येत नव्हतं अजिबात आमच्या ह्या 3-4 संघर्ष 1 वर्ष. मग तिथं जा हारो जिकू राहाव कसं तो गावातली माणसं आली की हसायची काय ही जाते तीन कशाची पैरे करते तीन काय करते तीन. इथं काय शेट ही कोण बैलाच्या मागं कोण नाही ती सगळी त्यांच्या आपल्या का उद्योगात असते ती. पण आपल्याला सहकार्य फोनवरनं जावा इकडे जावा तिकडं असे करते ती.
शेठचं सहकार्य लय भरपूर आहे आम्हाला आणि आम्ही ह्याच्यासाठी लय जटलोय कारण का माहितीये का पाक कुठं कुठं नेलाय दवाखान्यात काय काय टायमिंगला आमचं आम्हालाच माहितीये डोळ्यातनं पाणी भरून येत. बघा मित्रांनो, मालकाच्या ह्या भावना असते ते, कारण काय होतं बैलगाडी क्षेत्र एवढं सोपं नाही. यात बऱ्याच गोष्टी होते. तुमच्याकडे नुसता पैसा असून चालत नाही, तर तुमचा बैल पळायला पाहिजे आणि बैल एकटा पळून चालले नाही तर त्याला जोडीदार पण तसाच भेटला पाहिजे. त्यावेळेस हा गुलाल भेटतो. पण एक मला आवडलं तुमचं की ज्यांनी दिला नाही त्यांना द्यायचा, पण द्यायचं नाही म्हणायचं नाही. थोड्या दिवसात थोड्या दिवसानं त्यांना बैल द्यायचा. 100% सगळ्याला बैल द्यायचा, पण त्यांनी जसं आपल्याला खेळवलं तसंच आपण त्यांना खेळत खेळत बैल द्यायचा. काय काय वेळ अशी होती त्याच्यावर की म्हणायचे पळत नाही आता कुठलं इजला पाक इजला असं तसं, पण आमच्या तिघा चौघाचा संघर्ष त्या मागले भरपूर केलाय आम्ही. कारण का माहिती का अख्खं गाव त्यांचा विरोध झाला तरी म्हणजे बैलाला हसायची, पण आम्ही दोघं पण मासुरण्याचा आहे, ही शेनवडीतली आहे ती, पण आम्ही त्या हटलो नाही. भाडं कधी शेटला आम्ही भाड्याच्याकडे या मैदानाला जाताना काय काय डांबाला खिशातलं तेलाचे पैसे घालायचे आणि महिन्यानं 2 महिन्यानं शेटला म्हणलं का नाही द्या एवढे मनानं देणार पैसे. पळताना बघितल्यानंतर काय वाटतं त्याकडे? पळताना बघितल्यावर नाही का ना लय आनंद होतो. एखाद्या मैदानात लय पुढे पुढे पळायला लागला का नाही मनाचा हुरूप एवढी असते, पण काय काय टायमाला वाटतं मागं आयला आपल्या गाडी बसली का नाही कोणास ठाऊक, म्हणून काय काय टायमाला मी निम्यातच उभा असतो. पोराने आरडले की मग मागणं पळत त्यासाठी. म्हणजे बघा मित्रांनो, भरपूर गोष्टी शिकण्याजोग्या इथं. फक्त खेळ खेळत राहिलं पाहिजे आणि खेळ खेळायच्या यानंच खेळायला पाहिजे. यात भांडण तंटा किंवा काय असल्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. फक्त खेळ खेळागत खेळायला. संयम पाहिजे. खेळ हा संयमाने खेळला पाहिजे. प्रत्येकाच्या बैलाला ज्या दुसऱ्याचा पळतोय आपण त्याला पण साथ दिली पाहिजे, आपला पळतोय त्यांनी आपल्याला साथ दिली पाहिजे. एकामेकाच्या हाताला धरून या क्षेत्रात वर जाईल तर चांगलं आहे. नाहीतर उगत त्याचा पळतोय म्हणून त्याच्यावर ही काय टीका करत बसायचं, आता ह्यो पळायला लागला आता ह्याच्यावर टीका करत बसायचं, असलं नाही केलं पाहिजे. काय असेल ते आपलं एकामेकाच्या हाताला धरून खेळ खेळला पाहिजे. आता आज ही जोडी कुठली पळाली? आज ही जोडी मेजर आणि बेहुऱ्या पळाला. गंगोतीकरांचा बेहुऱ्या पळाला आणि शेनवडीचा मेजर. चालतंय मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा देऊया की असाच कायम गुलाल भेटेल आणि त्यांच्या दावणीला असेच नंदी लागतील. धन्यवाद.